आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। क्षेत्रीय परिवहन कार्यालय जिले के अंतर्गत सीमा चौकी हदाखेड़ नवापुर गुवाहाटी में तैनात एक भ्रष्ट मोटर वाहन निरीक्षक के खिलाफ भ्रष्टाचार निवारण अधिनियम के तहत मामला दर्ज करने और संबंधित व्यक्ति के खिलाफ कानूनी कार्रवाई होनी चाहिए। हम उपरोक्त विषय के अंतर्गत शिकायत प्रस्तुत करते हैं कि जिले स्थित क्षेत्रीय परिवहन कार्यालय हदखेड़ सीमा चौकी तालुका शिरपुर नवापुर सीमा चौकी तालुका नवापुर सीमा चौकी गव्हानी सीमा चौकी तालुका अक्कलकुवा पर वाहन चालकों से प्रवेश के नाम पर अवैध रूप से 300 रुपये से 3000 रुपये तक की जबरन वसूली की जा रही है। संबंधित सीमा चौकी पर कार्यरत भ्रष्ट मोटर निरीक्षक के विरुद्ध भ्रष्टाचार निवारण अधिनियम के अंतर्गत मामला दर्ज किया जाना चाहिए और कानूनी कार्रवाई की जानी चाहिए। इसी मांग को लेकर सामाजिक कार्यकर्ता हबीब शेख नवाब ने की है। आपला हा उपोषण कशासाठी आहे? हे भ्रष्टाचार थांबण्यासाठी आणि सीमा तपासणी बंद करण्यासाठी जेवढे नाके चालू ते सर्व बंद करा। ये मुख्यमंत्री साहेबांचा भी आदेश आहे की नाके बंद व्हायलाच पाहिजे, पण हे नाके कशा दादागिरी आणि गुंडागर्दीमध्ये चालू आहे। आणि मी शेख हबीब शेख नवाब जनता की आवाज संचालक संपादक ही सर्व मी तपासणी केली। ड्रायव्हर लोकांची तक्रार आली होती, तर त्या ड्रायव्हर लोकांची तक्रारच्या वरती मी नाक्यावर जाऊन तपासणी केली। तिकडे जाऊन एक दिवस तिघी नाक्यावर जाऊन आलो। त्यानंतर मी 12/3 तारखेला पत्र दिलं आहे। माझ्या पत्रावर काही दखल अजूनपर्यंत घेतली गेली नाही। मी जे पत्र दिलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना, त्यानंतर SP साहेबांना, अँटी करप्शन अधीक्षक साहेबांना, RTO ऑफिस धुळे यांना दिली आहे, त्यानंतर सिटी पोलीस स्टेशनला दिली आहे, नगरपालिकाला दिला आहे। मी कागदी कारवाई सर्व पूर्ण केली आहे। ही सर्व तपासणी करून बोलणं झालं, त्यानंतर मी साहेबांकडे गेलो धुळे ऑफिसला गेलो। राहुल कदम साहेबांना मी बोललो। राहुल कदम साहेब ज्या ड्रायव्हर लोकांना त्रास आहे त्यांनी कंप्लेंट केली आहे, तर राहुल कदम साहेबांनी त्याच्यावर काही दखल घेतली नाही। मला बोलले, तू कोण, काय, कसला पत्रकार, तू असे बोगस पत्रकार गंज बघितले आहे मी, आणि माझ्या ऑफिसला गंज बोगस पत्रकार येतात। तर ठीक आहे साहेब, म्हटलं तुम्ही आम्हाला बोगस बोलले, आम्ही कशाचे पत्रकार नकली आहे। पण राहुल कदम साहेबांची बोलण्याची थिरी काही चांगली नाही। अरे कार्याची भाषा वापरली। तुम्हाला जे काही करायचं आहे ते कंप्लेंट आणायची नाही, आणि जे काही तक्रार करायची आहे तुम्हाला ते नाक्यावर करा तुम्ही। पण मी बोललो की साहेब नाक्यावर ड्युट्या लावणारे तुम्ही, राहुल कदम साहेब, व्यवहारप्पा अशोक पवार साहेब सर्व वरिष्ठ अधिकारी असून मी नंदुरबारचे ऑफिस अधिकारी RTO परिवहन खात्याचे उत्तम यादव साहेब त्यांना पण कंप्लेंट केली। त्यांनी माझ्याशी घात केला की तुमचे काय पुरावे असतील, तुम्ही काय तक्रार केलेली किंवा काय तक्रार आलेली ते आमच्याकडे आणा। मी 15 तारखेला 16 तारखेला मी नंदुरबार धुळ्याहून जाऊन आलो, पण साहेबांची काही भेट झाली नाही। तिकडे त्यांचे ड्रायव्हर लोक, काही कर्मचारी, काही ऑफिशियल लोक ते असे म्हणतात की साहेब मीटिंगला गेले। मला नलावडे साहेब भेटले, त्यांच्याशी बोलणं केलं मी, तर ते बोलले की आमचे साहेब मुंबई ऑफिसला गेले आहे। साहेब, जर अधिकारी लोक ऑफिसला मला पत्र पाठवलं धुळ्याला नंदुरबार ऑफिसचे उत्तम यादव साहेबांनी की तुम्ही नंदुरबारला या। मी नंदुरबार जाऊन आलो, पण साहेब 2 दिवस जाऊन आलो, माझ्याशी काही भेट झाली नाही। आणि दुसरे अधिकारी म्हणताय की साहेब इथं नाही आहे, साहेब येतील तेव्हा तुम्ही या। आणि साहेबांचे RTO लोकांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांची भी दादागिरी लई वाढली आहे। आपला एकच मुद्दा आहे, जेवढे हायवेवर ड्रायव्हर लोक चालतात ते मुलं बाळं पालन पोषण करण्यासाठी गाडी रात्र दिवस डोळे फोडून जे गाडी चालून जे पैसे कमवतात ते त्यांच्या घरी मुलं बाळांना पाठवतात, घेऊन जातात। पण जर हे RTO लोक आणि त्यांचे ड्रायव्हर आणि काही खेड्याचे जे माणसं आहेत तेच मासुली करतात, हात धरून ड्रायव्हरला खाली वरतात। ही मी बघून आलो तिथं। तर RTO लोकांचा हे बंदोबस्त तुरंत व्हायला पाहिजे। जर हे बंदोबस्त नाही झालं तर हा माझा उपोषण मी कंटिन्यू ठेवणार आहे, अमरण उपोषण राहील।